आद्य क्रांतिकारक राघोजी भाकरेंचा कारण आता चान्स आहे, आता इलेक्शन लागणार आहे। इलेक्शन आपले क्या आपकी प्रमुख मांग है? आमचे हा जो मोर्चा आहे तो आदिवासी कोळी माध्यम मल्हार डोर टोकरे कोळी यांचा मोर्चा आहे आणि जे शेड्यूल ट्राईबमध्ये 45 जाती येतात त्यापैकी ह्या जाती आहेत, परंतु 45 पैकी फक्त 12 ते 13 जाती त्याचा फायदा घेतात, ज्याला TSP क्षेत्र म्हटलं जातात, आदिवासी विभाग म्हणला जातो, आदिवासी क्षेत्र म्हणलं जातं। त्या विभागातल्या 12-13 जातीच त्याचा फायदा घेतात आणि उर्वरित विस्तारित OTSP क्षेत्रातील त्याच जातींना आरक्षण मिळत नाही। तेच आरक्षण, कारण हा जो दुजाभाव आहे तो बंद करण्यासाठी आम्ही हा मोर्चा घेऊन आलेलो आहे। आमची एकच मागणी आहे की 1950 पूर्वीच्या ज्या कोळी नोंदी झालेल्या आहेत ती तत्कालीन इंग्रज सरकारचे आदेश होते सेन्सेक्स बोर्डाला की बाबा मुख्य जातच लिहा, उपजाती लिहू नका म्हणून। तसे आमच्याकडे बोर्ड आहे, बॅनर आहे, त्या बॅनरवरती आम्ही गॅजेट छापलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर एक फोटो काढून घ्या त्याचा गॅजेटचा, की त्या आदेशाप्रमाणे कोळी नोंदी झालेल्या असून TSP क्षेत्रातील कोळी बांधवांना लगेच जातीचा दाखला नाही, जात वैधता प्रमाणपत्र दिले जातं आणि OTSPमधील विस्तारित क्षेत्रातील बांधवांना त्याच सगळे प्रूफ असतानासुद्धा जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही। हा जवळजवळ 50 वर्षाचा अन्याय दूर करण्यासाठी आणि या शासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आपने अंदर निवेदन दिया है क्या? निवेदन दिया है? हां, आम्ही आतमध्ये निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि सकारात्मक निर्णय द्यावा हीच आमची मागणी आहे। आमच्या आदिवासी कोळी समाजाला लोकशाही प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येतं। उदाहरणार्थ आमचे असे गावच्या गावं आहेत जिथे ग्रामपंचायतमध्ये आमच्या 9 पैकी 9 सीट ह्या आदिवासी समाजासाठी म्हणजे आमच्या समाजासाठी आरक्षित असतात, पण आम्हाला हे शासन दुजाभाव देऊन आम्हाला आदिवासी प्रमाणपत्र देत नाहीत, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देत नाही। मग त्या ग्रामपंचायतीमध्ये एकही जण इलेक्शन लढू शकत नाही आणि त्या 9च्या 9 जागा खाली राहतात आणि मग तिथे प्रशासकीय अधिकारी बसवला जातो आणि अशा प्रकारे आम्हाला अजून लोकशाही प्रक्रियेपासून आणि लोकशाहीत सहभागी होण्यापासून या प्रशासनाने वंचित ठेवलं आहे। केंद्र शासन आणि राज्य शासन आमच्यासाठी पैसा देतो, भरपूर निधी देतो, पण ते आदिवासी क्षेत्रातील 3% लोकांसाठी आणि त्या आमदारांसाठी वापरला जातो। आम्हाला त्या निधीपासून कोणता लाभ मिळत नाही आणि जर आमची संख्या तुम्ही विचारात घेऊन 25 आमदारांची संख्या आणि 5 खासदाराची संख्या ठरवता तर मग त्या प्रमाणात आम्हाला प्रमाणपत्र दिले पाहिजे। जर आम्हाला प्रमाणपत्र देत नसतील तर त्या 25 पैकी आमची लोकसंख्या वगळता जे तुमचे फक्त 4 आमदार आणि 1च खासदार होतो तेवढ्याच जागा या महाराष्ट्रातून ठेवल्या पाहिजे, अन्यथा आम्हाला आजच्या आज प्रमाणपत्र वितरित करा आणि जेवढे हे प्रकरणं प्रलंबित आहेत ते आज जोपर्यंत आमच्या त्या प्रलंबित प्रकरणावर निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, आम्ही सरकणार नाही आणि मुख्यमंत्री साहेबांसोबतच आमची चर्चा व्हावी हीच आमची मागणी आहे आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय।